हे बघा, रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज मी आता शेतात चाललेली आहे बघा. आणि शेतात जाऊन आज काय काम चाललं आहे ते दाखवणार आहे. हे बघा, पाऊस तर आता फुटलेला आहे आणि खूप काळे काळे ढग झालेले आहेत बघा. आणि वारा खूप चालला आहे. मग आज शेतात काय करायचं ते दाखवते तुम्हाला. काय काम चाललं आहे ते बघा. मी आता रस्त्यावरच आहे आणि इथं बघा, रस्त्याच्या कडेला ही झाड आहे आमची. मी आता इथून खाली जाणार आहे. हा आमचा खाली जायचा रस्ता आहे शेतातला. आणि आज म्हणजे आपण जे जनावरांना हत्ती घास टाकतो त्याची फूट कशी होती, कशामुळं होती. आज 6-7-8-9 वर्षाचा हत्तीगावात गाव आहे. आणि ह्या हत्तीगावात तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, नक्की सांगा. आणि याची फूट बी बघा, किती छान फूट आहे बघा. फूट बी अशी की किती कोंब निघाल्यात बघा एका एकाला. आणि आज 7-8 वर्षाचं हे हत्तीगावात झालं आहे, तर एवढी छान फूट आहे. ही कशामुळे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, आता याच्यात ट्रॅक्टर घातलेला आहे बघा. असं फोडून घेतलं आहे हे गवत. हे असं फोडून घेतलं की हे गवत खूप म्हणजे फुटतं चांगलं. आता बघा, जसं कापीन तसं आम्ही हे हत्तीगावात फोडून घेतो ट्रॅक्टरने. आणि फन्नी घालून फोडायचं आणि त्याला खत बी टाकायचं. म्हणजे ते अगदी चांगल्या पद्धतीने हे होतं बघा. आता इथं माझा मुलगा गवत फोडून घेतो आहे बघा. बघू शकता तुम्ही बघा, किती छान पद्धतीने हे गवत फुटतं आहे. बघा, असं गवत हे फोडायचं बघा. अगदी मोकळं करायचं त्याच्यात थांबवायचं. आणि एवढं छान येतं हे गवत, खूप छान. हे बघा, आता कसं फोडतोय. आणि आपण जसं ऊस फोडतो तसं हे फोडायलाच लागतं. म्हणजे कसं चांगल्या मुळ्या वगैरे त्याला फुटतात. आणि हे निघालं तरी काय प्रॉब्लेम नाही होत. आणि त्याला भुरभुर फुटं असते बघा. खूप छान हत्तीगावात येते हे. अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने हे करतात. अशा पद्धतीने जर हत्तीगावात फोडलं, जसं आपण ऊस फोडतो तसा हत्तीगावात अगदी किती बी वर्ष तुमचं जसं तुमचं लावू शकतो, त्याला जास्त मुळ्या फुटू शकतात. हे बघा कसं हत्तीगावात आलेलं आहे बघा. 8-10 वर्षाचं हे हत्तीगावाचं शेतकरी मित्रांनो. तुम्हाला ह्या हत्तीगावात पाहून कसं वाटतं नक्कीच मला सांगा. आणि आजचा हा छोटा व्हिडिओ बी तुम्हाला कसा वाटला शेतीतला तो बी सांगा. रामकृष्ण हरी. चला मग उद्या भेटूया.